नमस्कार मंडळी, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बीट विथ द लाईन्स. मंडळी, आज हनुमान जयंती आणि आपण मागे पाहतच आहात हनुमान जयंतीचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आत्ता सिडनीमध्ये इथे रात्रीचे 9 वाजलेले आहेत एक्झॅक्ट, आणि पाहुणे मंडळी आत्ताच माघारी गेलेली आहेत आणि हिअर आय एम. त्याच्यामुळे देर इज नो सेटअप. आपण रॉ करत आहोत, अनकट करत आहोत. तर येस, ऑफकोर्स लॉर्ड हनुमान इकडे आहेत. इथे खाली श्रीराम पंचायतन आहे, वामांगी जानकी, उजव्या हाताला लक्ष्मण आणि समोर बद्धांजली अवस्थेमध्ये तो महाप्राण हनुमंत. आणि इथे खाली सद्गुरूंचं पादुका पूजन. मंडळी, ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे की गुरु कसा आहे, तर गुरु हा झाडाच्या मुळासारखा आहे. आपण पाणी फक्त झाडाच्या मुळाला घालतो, आपण प्रत्येक पानावरती जाऊन तो स्प्रे नाही करत बसत. झाडाच्या मुळाला पाणी घालतो आणि त्या झाडाला पानं येतात, फुलं येतात, फळं येतात. राईट? त्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. मुळाशी पाणी घालायचं आणि तो वृक्ष बहरतो. तसाच मंडळी आपला हा जो वृक्ष आहे, मग तो प्रापंचिक असेल किंवा पारमार्थिक असेल, त्या वृक्षाचं मूळ कुठलं आहे, तर हा सद्गुरू आहे. आणि म्हणूनच ह्या पाळण्याची शेवटची जी स्टांजा आहे तो त्याचाच आहे. काल सांगितल्याप्रमाणे की सद्गुरूंच्या चरणी आणि हनुमंताच्या चरणी ते निवेदन ठेवलं आणि त्यांनी तो त्या पाळण्याचं दान माझ्या पदरी टाकलं. म्हणूनच ते आहे शेवटचं कडवं की थोर तुझे उपकार कृपाळा, निज मनीची पुरविली होड, गावनी पाळणा मजरसने भेटवनी अनिरुद्धा, बाळा जोजोरे. तर सद्गुरूचं स्फुरण आहे आणि हा बुद्धिमत्ताम वरिष्ठमच बुद्धीचा प्रवर्तक आहे. तर म्हणजे हा पाळणा आहे. आपण हनुमानाचं चालीसा ऐकलेली आहे, गायलेली आहे. हनुमानाष्टक आहे, इतकं सुंदर मारुती स्तोत्र आहे. बट पाळणा जन्माची गोष्ट. आणि हा पाळणा सुरूच कसा होतो, तर थोर साधिका तपस्वी ललिता रूपिणी माता अंजनी, तिजवरी प्रसन्नले महादेव, वदले तुझ कुशी उजवेल दत्त गुरूंचा अंशी, बाळा जो जोरे. आता इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मंडळी, माता अंजनी शी इज फेनॉमेनल. का फेनॉमेनल आहे? आय टेक बॅक टू भक्त प्रल्हाद. भक्त प्रल्हाद आपण सगळेजण ओळखतो. भक्त प्रल्हाद आणि भक्त प्रल्हादाची भक्ती श्रेष्ठ का? कारण मंडळी तो हिरण्यकश्यपूचा पुत्र आहे. हिरण्यकश्यपू ज्यांनी उघड महाविष्णूशी वैर घेतलेला आहे आणि तो महाविष्णूला संपवायला निघालेला आहे. राईट? त्याच्या त्या प्रांतामध्ये कोणाला महाविष्णूचं नाव घ्यायला अलाउड नाही, पूजा करायला अलाउड नाही, काहीच अलाउड नाही आहे. आणि तिकडे त्याचा प्रत्यक्ष पुत्र, अ बायोलॉजिकल सन ऑफ हिम, प्रल्हाद, तो महाविष्णूचा एवढा निस्सीम भक्त आहे. नारायण शिवाय दुसरं त्याला काहीच येत नाही. राईट? सुंदरकांडामध्ये विभीषणाने वर्णन केलेलं आहे की माझी परिस्थिती कशी आहे, तर जीमी दसननी महू जीभ बिचारी. जशी दातांमध्ये एक जीभ फसलेली आहे माझी, आजूबाजूला सगळे दात आहेत, त्याच्यामध्ये एकटी जीभ आहे. ती परिस्थिती विभीषणाची, ती परिस्थिती प्रल्हादाची. आता तुम्ही म्हणाल, वाय आय एम ड्रॉइंग पॅरलल भक्त प्रल्हाद टू अंजना माता? कारण मंडळी, ही अंजना माता जी आहे ती वानर समाजाची होती. आता वानर समाज कुठे होता? तर मंडळी त्या काळी, म्हणजे जेव्हा रामायणाच्या आपण समकालीन पाहूया, त्यावेळेला दक्षिणेकडची राज्य जी आहेत, दंडकारण्य क्रॉस केल्यानंतर, म्हणजे प्रभू रामचंद्र अयोध्येपासून चालत 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 निघाले. सगळ्या ऋषींची आश्रम घेत शेवटी दंडकारण्यामध्ये पंचवटीमध्ये स्थिर झाले. आणि जेव्हा जानकी मातेचं अपहरण झालं त्याच्यानंतर ते दक्षिणेकडे चालत सुटले आणि पंपा सरोवराच्या इथे आले. तिकडचा पुढचा जो प्रदेश, ती सगळी वानर समाजाची राज्य होती. आणि त्या वानर समाजाची राज्य जी आहेत त्यांचा राजा कोण असे, तर किष्किंधा नगरीचा राजा. त्यावेळेस वाली हा त्या किष्किंधा नगरीचा राजा होता. पुढे वालीला बाण मारून श्रीरामांनी त्याचा वध केला आणि मग ते सुग्रीवाला राज्य दिलं. तर ही जी वानर समाजाची राज्य होती त्याच्यामध्ये तैलगुह नावाचं एक राज्य होतं. अजूनही तिकडे तेलगू, कदाचित त्याचा अपभ्रंश झालेला आहे, आणि अशी बरीच राज्य आहेत.
त्यातलं कर्नाटकाच्या आसपासचं तैलगुह नावाचं राज्य आणि तिथला वानर राजा केसरी, आणि या केसरीची पत्नी ही अंजना माता. आता मंडळी, हे वानर जे आहेत, दीज आर रेस. या जेव्हा आपण रामायणाचा काळ आपण जेव्हा बघतो आहे, वी आर टॉकिंग अबाउट 4-5 डिफरंट रेसेस. एक म्हणजे ह्युमन बिईंग, ऑफकोर्स, राम लक्ष्मण, दे ऑल ह्युमन बिईंग, सीता माता. त्याच्यानंतर देव, इंद्रादी 33 देव जे रावणाकडनं पराभूत झाले. त्याच्यानंतर रावण म्हणजे राक्षस रेस, 3rd रेस. त्याच्यानंतर 4th रेस वॉज वानर, जे आता आपण ज्याचा उल्लेख केला. आणि 5वी रेस जी होती मंडळी, रीस, म्हणजे अस्वल. आपण रामायणामधला जर का जांबुवंताचा रेफरन्स आठवला, देन यू विल नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. सो अशा या 5 रेस होत्या. त्यातला हा जो वानर समाज होता, हा योगशास्त्राचा पुरस्कर्ता होता. म्हणजे आपण कसं, आता मुलं आपले 5 वर्षाचं झालं की ते शाळेमध्ये जातात, त्याला काही देर इज नो टू वे अबाउट इट, देर इज नो ऑप्शन, वी नो इट. तसंच ही जी वानर समाजाची मुलं आहेत, ती 8 वर्षाची झाली की त्यांना योगशास्त्राची दीक्षा दिली जायची योगाचार्यांकडून. आणि मग ते त्याच्या एक एक लेवल पार करत जायचे. आणि जशी त्यांची लेवल मोठी, जशी त्यांना ती एक पद मिळत जायचं. आणि ते पद किती मोठं हे कसं कळणार, तर त्यांच्या शेपटावरून. शेपूट जेवढं मोठं तेवढं समजायचं की ह्याची योगामध्ये खूप मोठं स्थान आहे, खूप मोठी पदवी त्यांनी कमवलेली आहे. त्याच्यामुळे हे जे पुच्छ होतं ना मंडळी, हे दर्भाचं पुच्छ होतं त्यांनी लावलेलं. कारण बघून मला सांगता येणार नाही. असं फॉर एक्झाम्पल कराटेमध्ये वेगवेगळे बेल्ट्स आहेत, राईट? ग्रीन बेल्ट, ब्लॅक बेल्ट इज व्हॉट वी नो ॲज द अल्टिमेट. तर तसं ही शेपटी होती. जेवढी शेपटी मोठी तेवढं समजत जायचं वेदशास्त्रामध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. सो दॅट इज इन बिटवीन द लाईन्स ऑन द वानरांचं ते पुच्छ. तर हे योग मार्गी होते मंडळी. ह्यांना परमेश्वर प्राप्तीची आवड होती का? तर ऑफकोर्स होती, परंतु योग मार्गी. मंडळी 4 मार्ग आहेत परमेश्वर प्राप्तीचे. कुठले? कर्म मार्ग, योग मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. 3 कठीण आहेत. प्रचंड खडतर तपश्चर्या असते मंडळी. कर्म मार्ग, कर्म शुद्ध ठेवायचं. योग मार्ग, प्रचंड साधना करायची. ज्ञान मार्ग, ज्ञान कमवायचं. आणि मग त्या निर्गुणापर्यंतचा प्रवास करायचा. म्हणजे भक्ती मार्ग हा असा आहे जिथे आपलं बोट पकडून आपण फक्त हात पुढे करायचा आहे. हात परमेश्वरांनी दिलेलाच आहे, फक्त तो पकडायचा आहे. तो पकडला की तो परमेश्वरच तुम्हाला घेऊन फिरतो, आपल्याला घेऊन फिरतो आणि त्याच्यापर्यंत घेऊन जातो, त्याच्या गोकुळात. तर झालं असं, हे योग मार्ग, हे जे वानर जे आहेत ते योगामध्ये प्रवीण तर होते, परंतु तेवढं पुरेसं नव्हतं मंडळी. आणि अंजना मातेला पक्क ठाऊक होतं की जर ह्या योग मार्गी ह्या वानरांना जर का भक्ती मार्गाची जोड मिळाली तर ते एवढे संपन्न आणि एवढे शक्तिशाली होतील की मग त्या राक्षस राजांकडून जे काही भय आहे ते उरणार नाही. ते एवढे संपन्न होतील, एवढे सेल्फ कॉन्फिडंट होतील. आणि हे ती पक्क जाणून होती. आणि त्याच्यामुळे ती त्या वानरांमध्ये असून सुद्धा भक्ती मार्गी होती. आणि ती परमशिवाची निस्सीम भक्त होती. आणि तिने प्रचंड तपश्चर्या केली मंडळी. दिस इज सिग्निफिकंट. म्हणजे मी कट्टर योग मार्गी आहे आणि मी भक्ती करतोय, हो दिस इज समथिंग अनयुज्युअल. अरे हे तू काय करतेस? ह्याच्यामध्ये तिने ती भक्ती केलेली आहे. आणि इतकी भक्ती केली की तो भगवान सांब भोळा तिच्यावरती प्रसन्न झाला आणि म्हणाला, माग, अगं तुला काय पाहिजे ते माग. तेव्हा मंडळी, एका अधिकारी भक्ताचा अधिकार कसा असतो बघा. त्या अंजना मातेने काय मागावं? मुळात तपश्चर्याच का करावी? तिच्याकडे सगळं आहे. मग तिने मागितलं, 3 वर मागितले. म्हणाले, मला 1 वर दे की तुझी भक्ती माझ्या वंशामध्ये राहू दे. आय डोंट नो अबाउट रेस्ट ऑफ द वानर समाज, पण माझ्या वंशामध्ये तुझी भक्ती नित्य राहू दे. हा पहिला वर दे. दुसरा वर असा दे की माझ्याकडून तुझ्या भक्तीचा प्रसार घडवून आण. आणि तिसरा वर असा दे की तू, अर्थात परमशिव आणि महाविष्णू का एकच, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल बघायला जरी विरुद्ध दिसले तरी कार्य एकच आहे मंडळी. भक्त कल्याणाकरता त्यांनी 2 पोल घेतलेले आहेत.
पण एक चुंबक जर का आपण तोडत गेलो, समजा एवढा मोठा चुंबक आहे, त्याला इथे नॉर्थ पोल आहे, इथे साऊथ पोल आहे, त्याचे 2 तुकडे केले, परत नॉर्थ पोल साऊथ पोल, परत तुकडे करा, परत नॉर्थ पोल साऊथ पोल, त्याचा बारीक कण जरी केला तरी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल त्याला आहेच. आणि हेच महाविष्णू आणि परमशिवाचा फेनोमेना आहे मंडळी. यू कांट सेपरेट इट. ते चुंबकाचं चुंबकत्व त्या 2 पोलमुळेच आहे. सो वी शुड फोकस ऑन द चुंबक. दीज आर जस्ट नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. तसेच हे महाविष्णू आणि परमशिव आहे मंडळी, शैशव आणि वैष्णव. तर ही अंजना माता म्हणाली की असं काहीतरी कर की तुमचा जो परमपिता आहे, अर्थात दत्तगुरु, निर्मलात्मा, वसुदेव, संवित, परब्रह्म आपण ज्याला म्हणू, तो निर्गुण आहे मंडळी. त्याला कोणीही ओळखत नाही. नेती नेती असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. तर तिने तिसरं इतकं दिव्य मागणं मागितलं की म्हणाली, माझा नमस्कार जो आहे तो तुझ्या परमपित्याकडे नेऊन पोचव. विचार करा मंडळी, तो परमशिव आधीच प्रसन्न होऊन तिकडे आलेला आहे, वर मागायला सांगतो. आणि हे वर ऐकल्यानंतर तो सांब भोळा अजूनच प्रसन्न झाला. म्हणजे प्रसन्नतेला त्याच्या मर्यादा उरली नाही मंडळी. म्हणतात ना, भगवंत भावाचा भुकेला आहे. कवडी मोला विकणाला तयार होतो तो. आणि इथे तर भावाची नदी, भावाचा धबधबा वाहिलेला आहे मंडळी. त्याच्यात आकंठ बुडालेला तो भोळा सांब महादेव प्रसन्न मनाने, मोकळ्या मनाने तथास्तु म्हणाला. आणि एकच घटना घडली की ज्याने हे तिन्ही वर जे आहेत ते साकार झाले, ते ऍक्ट झाले. आणि ती घटना कुठली? यस, चैत्र शुद्ध पौर्णिमा. गर्भ घेई अनुमान, दिव्य देहाचा बालक जन्मला हनुमान. चैत्र शुद्ध पौर्णिमेला त्या दिव्य बालकाचा, हनुमंताचा जन्म झाला. आणि ह्या एकाच घटनेनी हे तीनही वर जे आहेत ते पूर्ण झाले. तिच्या कुळामध्ये भक्ती राहिली. रामाच्या भक्तीचा प्रसार तर हनुमंताने जेवढा केला तेवढा कोणीच केलेला नाही आहे. आणि मंडळी, दोज आपण कॉमनली माहिती आहे, हनुमंताचा आपण रेफरन्स करतो की रुद्र, महारुद्र आहे. पण रुद्राने काय केलं? तर रुद्राने रामाची भक्ती केली मंडळी. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे. आणि रामाने काय केलं? जेव्हा तो चालत चालत लंकेला जात होते, रामेश्वरमला पोहोचले. रामेश्वरमला नावच मुळात का पडलं? तर तिकडे वालुकीची शिवलिंग स्थापन करून त्याची पूजा केली रामानी. तर हे दोघांचे गणित आहे मंडळी, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. दे जस्ट, रामाच्या मनात शिव आणि शिवाच्या मनात राम. आणि हेच या हनुमंताच्या जन्माने सुद्धा सिद्ध झालं मंडळी. तर असा हा दिव्य. आणि दिव्य का? तर रामाचा जेव्हा जन्म झाला, कुठल्या कारणाकरता? राक्षस राजा त्या रावणाचा वध करण्याकरता. आणि त्या रावणाचा वध एक मानवच करणार होता. त्याच्यामुळे रामाला मानवाच्या कक्षेत राहणं गरजेचं होतं. आणि रामाने ते तंतोतंत पाळलेलं आहे. म्हणजे अगदी जेव्हा जानकीचं हरण झालं तेव्हा ती कुठे आहे कोणालाच माहिती नव्हतं मंडळी. त्यावेळेला तो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र कसा राहिला असेल त्याच्या मर्यादेमध्ये? त्यांनी त्याच्या दिव्य शक्तींचा वापर केला नाही, अतिमानवी शक्तींचा वापर केला नाही. त्यांनी एका मानवाच्या कक्षेत राहून जानकीचा शोध घेतलेला आहे मंडळी. तेव्हा त्यांनी आपल्या शक्ती वापरून तो शोधू शकत होता की सीता कुठे आहे, पण त्यांनी तसं नाही केलं मंडळी. का? कारण एक मानवच त्या रावणाचा वध करणार होता. आणि हे आपल्या जन्माचं उद्दिष्ट लक्षात ठेवून तो त्या कक्षेमध्येच राहिला. म्हणून मंडळी हा राम इतका श्रेष्ठ, आपल्या संस्कृतीचा पाया. आणि मग हा राम जो आहे, मानवी देह, पूर्णपणे मानवी चर्या धारण केलेला, त्याचं रक्षण कोण करणार? त्यासाठी कोणीतरी दिव्य हवं मंडळी. आणि हिअर हनुमंत कम्स इन टू प्ले. कारण हनुमंत दिव्य आहे. आणि मग असा हा दिव्य हनुमंत, त्याच्याकडे प्रचंड शक्ती होत्या मंडळी. आणि जेव्हा त्या अंजना मातेने पाहिलं की अरे ह्याच्याकडे खूपच शक्ती आहेत आणि दिस इज जस्ट, त्यांच्या योग्य ठिकाणी चॅनलाइज झाल्या पाहिजेत त्या शक्ती. आणि मग त्याच्याकरता तिने अगस्त्य ऋषींना साकडं घातलं. आणि अगस्त्य ऋषींनी हनुमंताला त्याच्या शक्तींचं विस्मरण करून आणलं. सो एका फेज नंतर हनुमंत विसरून गेलेला की मी दिव्य आहे, माझ्याकडे एवढ्या शक्ती आहेत, एवढ्या प्रचंड शक्ती आहेत. हे त्याचं विस्मरण झालेलं हनुमंताचं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलेलं की ह्याचं कधी होणार?
त्याचं स्मरण परत कधी होणार? जेव्हा हनुमंताची रामाची भेट होईल, त्याच्यानंतर हळूहळू त्याची दिव्य शक्ती परत हनुमंताला त्याचं स्मरण होईल. आणि मंडळी, यस, तसंच झालं. जेव्हा रामेश्वरमला ते सगळे होते आणि आता पलीकडे जंप करायची आहे, तेव्हा सगळ्यांनी आपापलं शक्ती वापरून जंप करून पाहिली, पण कोणीही एका सर्टन याच्या पलीकडे जाता येणं कोणाला शक्य नव्हतं. त्यावेळेस तो ज्ञानराशी जांबुवंत त्यांनी हनुमंताला स्मरण करून दिलं की अरे हनुमंता, तुझ्याकडे काय आहे तुला अजून ज्ञात नाही आहे, परंतु तू महारुद्र आहेस, महाबली आहेस, महाबलोत्कट आहेस. आणि त्या क्षणी हनुमंताला तो साक्षात्काराचा जो मोमेंट होता, त्याच्यानंतर त्यांनी तो जो देह धारण केला, त्याचंच वर्णन तुलसीदासांनी केलेलं आहे. अतुलित बलधामम हेम शैलावदेहम, सोन्याच्या पर्वतासारखा देह त्या हनुमंतांनी तिकडे धारण केला होता मंडळी. तर हेच ते कारण, त्याचं दिव्य असण्याचं कारण काय? तर त्या मानवी चर्या धारण केलेल्या रामाच्या कार्याचं रक्षण करतं. आणि म्हणूनच हा दिव्य देहाचा बालक जन्मला हनुमान बाळा जो रे. आणि मग मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे योग संपन्न जो बलवान जो वानर समाज होता, त्याला भक्तीची जोड मिळाल्यानंतर तो परिपूर्ण होणार होता मंडळी. परिपूर्ण खूप इम्पॉर्टंट आहे, पूर्ण असणं. की भक्तीच केल्यानंतर तो पझलचा एक मिसिंग तुकडा आहे, तो म्हणजे ही भक्ती मार्ग. तो जेव्हा त्याच्यामध्ये ठेवणार तेव्हा तो वानर समाज परिपूर्ण होणार. आणि ते काम या हनुमंताने केलं. आणि काय काय नाही केलं मंडळी. जानकी लक्ष्मण बिभीषण जांबुवंत, रक्षिसी संकटी वानर सुग्रीव जांबुवंत, हनुमंत तू भक्त कैचा भगवंत बाळा जो रे. बघा, जानकीचं शोकहरण केलं. जेव्हा ती अशोकवनामध्ये बसलेली होती, तेव्हा तिला काहीच कल्पना नाहीये मंडळी काय चाललंय. रामाला माहित तरी आहे की नाही मी कुठे, आणि राम येणार की नाही मला वाचवायला, काहीच कल्पना नाहीये मंडळी. विचार करा तिची मनस्थिती काय असेल. आणि त्या मनस्थितीतून तिच्या शोकाचं निवारण करण्यासाठी हा हनुमंत तिकडे अवतरला मंडळी, ते रामाची अंगठी घेऊन. आणि मग जानकीने दिलेला चुडामणी घेऊन तो परत रामाकडे गेला. केवढं मोठं कार्य केलेलं आहे जानकीचं. जानकीच्या संकटाचं त्यांनी हरण केलेलं आहे. लक्ष्मण जेव्हा बाण मारून लक्ष्मण मूर्छित होऊन पडला मंडळी, ही सगळ्यांनी आशा सोडलेल्या असताना आणीला मागुती गेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुर्णानसे. मंडळी, श्रीलंकेपासून तो उत्तरेकडे झेपावे उत्तरेकडे, मंत्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. ती संजीवनी बुटी आणण्याकरता तो अख्खा पर्वतच त्याने उचलून आणलेला आहे मंडळी. आणि त्या लक्ष्मणाचे प्राण वाचवलेले आहेत, कारण एका सर्टन टाइम पर्यंत त्याच्या मुखामध्ये त्या संजीवनी बुटीचा रस जाणं गरजेचं होतं. आणि हे हनुमंतांनी घडवून आणलेले मंडळी. बिभीषण, हनुमंताने बिभीषणाची रदबदली केली रामाकडे आणि बिभीषणाला राज्य मिळवून दिलं. अशी सगळ्यांची कामं केलेली आहेत. अरे तुला मी भक्त का म्हणायचं? अरे तू भगवंत आहेस. पुढचं कडवं माझं फेवरेट आहे मंडळी. रक्षण करता राम सकळांच, तू रक्षिलेस रामास होऊनी विमान, जानकीचा तुझं पूत म्हणू वा तात बाळा जो रे. आता रामाचं आणि हनुमंताचं कसं प्रकरण आहे बघा. आता कसं सांगायचं. आता असा विचार करूया की मी माझी एक कंपनी आणि मी त्या कंपनीचा डायरेक्टर आहे. आणि त्याच कंपनीमध्ये माझे वडील सीईओच्या पोस्टवर आहेत. तर लौकिक दृष्ट्या मी त्या कंपनीचा मालक आहे आणि माय फादर इज वर्किंग अंडर माय कंट्रोल, राईट. माझ्या ते पेरोलवर आहेत कदाचित, परंतु माझ्या हिताचं रक्षण करण्याकरता ते माझ्या भोवती कवच बनून राहणार आहेत, मला प्रोटेक्ट करणार आहेत, राईट. सो ऑफिशियली जरी मी बॉस असलो तरी माझं रक्षण ते करणार आहेत, माझ्या हिताचं रक्षण ते करणार आहेत, व्हॉट एव्हर पोस्ट ते जे आहेत तिथून. हे नातं आहे मंडळी रामाचं आणि हनुमंताचं, लौकिक दृष्ट्या आणि भावदृष्ट्या, भावविश्वाच्या दृष्ट्या. तर असं हे हनुमंताचं आणि रामाचं नातं आहे. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जानकीचा तुझं पूत म्हणू तात. जेव्हा हनुमंत तिकडे प्रकटला पहिल्यांदा तेव्हा ती त्याला पूत म्हणाली, पण जेव्हा त्यांनी लंका दहन करून जेव्हा परत आलेला आहे तेव्हा त्याच हनुमंताला जानकी मातेनी तात म्हणून हाक मारलेली आहे मंडळी. असा हा हनुमंताचा विलक्षण
अधिकार आहे. आणि हेच या हनुमंताचं खरं सौंदर्य आहे मंडळी, की तुला जानकीचा पूत म्हणू की तुला जानकीचा तात म्हणू. कारण वर जानकी मातेने दिलेलं आहे, अष्टसिद्धी नवनिधी की दाता, असं वर दीन जानकी माता. त्या अधिकारांनी त्याला वर पण देते आणि त्याच वेळेला तो हनुमंत तिच्यासाठी पूज्य पण आहे. रामासाठी सुद्धा, लक्ष्मणासाठी सुद्धा, सगळ्यांसाठी तो पूज्यच आहे मंडळी, जरी बद्धांजली अवस्थेमध्ये आपल्याला समोर दिसत असला तरीही. आणि हेच या हनुमंताची ब्युटी आहे. महाबलोत्कट वज्रांगी, दानव दल दलन काळ रुद्राग्नी, पवन सुत रामदूत बलदानी, बाळा जोजोरे. महाबलोत्कट आहे, वज्राचं अंग आहे, याचं कठीण, काही भेदू शकत नाहीये त्याच्या अंगाला. दानव दल दलन, दानवाचं नाही, दानवांच्या जथ्यांचं, समूहाचं त्यांनी निर्दळन केलेलं आहे. जेव्हा अशोकवन त्यांनी वृक्ष उपटण्यास सुरुवात केली तेव्हा अख्ख्याशी एकटा झुंजलेला आहे मंडळी, एकटा. ती गोष्ट आपण नंतर पाहणार आहोत, ऐकणार आहोत सुंदरकांडामध्ये. आपण रामायण जसं चालू केलेलंच आहे. तर असा हनुमंत आहे आणि तो काय दान द्यायला बसलेला आहे? बळ द्यायला बसलेला आहे. आणि राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. रामाचा द्वारपाल तो बसलेला आहे. जोपर्यंत त्याची आज्ञा होत नाही तोपर्यंत रामाच्या पुरामध्ये आपल्याला प्रवेश नाही. तर असा हा हनुमंत मंडळी. आणि हा हनुमंत आपल्या सगळ्यांना प्राप्त हो, त्याची भक्ती प्राप्त हो. कारण तोच आहे मला रामापर्यंत पोहोचवणारा. आणि राम हे ते साक्षात चैतन्य आहे मंडळी. मी लहान होतो, मला आठवतंय दादरमध्ये आणि मुंबईत बऱ्याच ठिकाणी होते राम भरोसे हिंदू हॉटेल. म्हणजे माझा आचारी कसा आहे मला माहिती नाही, माझं लोकेशन मला माहिती नाही, पण मी हॉटेल टाकलंय का? राम भरोसे, राम चालवणार. मंडळी असं रामाचं स्थान आहे आणि त्या रामाचा जो कवच आहे तसं हा हनुमंत आहे. तर मंडळी या हनुमंताची कृपा आपल्यावरती निरंतर होत राहो आणि हनुमंताच्या भक्तीमध्ये आपण एक एक पायरी उत्तरोत्तर चढत जाऊ. आणि ही हनुमान जयंती आपण जोरदार सेलिब्रेट करू. हीच आपल्या या हनुमंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मंडळी इकडेच थांबतो. अनकट एपिसोड आहे, काही चूकभूल झाली असेल, शब्द इकडे तिकडे झाले असतील तर माफ करा. अधिकते सरते आणि न्यूनते पुरते करून घ्या. इकडेच थांबतो मंडळी. ही सेवेचा मौका दिल्याबद्दल खरोखर तेजस्थानातून धन्यवाद. मंडळी पुन्हा भेटूया. राम राम.